तुम्हाला सगळ्यांना गरम होतोय मला याचं भान आहे, पण मी माझाही बंद केलाय, तुमचा नाही. आपण सगळे एकाच प्रवाहात आहोत. बस फक्त मी वेळ पाळणार आहे, कारण आता आज हे बैलगाड्यावाल्यांचं मिली पॉईंटवर आलं, सेकंद नाही. मी मिली पॉईंट पुढे जाणार नाही. विठोबा रोकमाई ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल. नियोजित वेळेत एका दमात सगळं होईल. वेळ मिळाला तर चाल म्हणू आपण. आम्हाला शाळेमध्ये एक लॉ शिकवला, केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आणि केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये आम्हाला काय शिकवलं की केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने 9 ग्रह शोधले. कोणी शोधले? केपलरनी शोधले. हा केपलर केव्हा जन्माला आला? 15व्या शतकात. आमची ज्ञानेश्वरी केव्हा जन्माला आली? शके 1272. केपलर जन्माला आला 15व्या शतकात. शाळेमध्ये आम्हाला केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये शिकवलं, दादांत खोटं शिकवलं की केपलरने 9 ग्रह शोधले. ज्ञानेश्वरी जन्माला आली 12व्या शतकात. 17व्या शतकापर्यंत जगाला 3च गोष्टी माहिती होत्या: सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. या तिघांव्यतिरिक्त चौथी गोष्ट जगाला माहिती नव्हती. गॅलिलिओने टेलिस्कोप तयार केली 16व्या शतकात, 1618ला. तुकोबारायांचा जन्म झाला 1608ला. गॅलिलिओची टेलिस्कोप तयार झाली 1618ला. गॅलिलिओच्या टेलिस्कोपच्या आधी जन्माला आलेल्या तुकोबारायांचं प्रमाण आहे: समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. या 1850ला जगाला कळालं की 29% जमीन आणि 71% पाणी आहे, पृथ्वी सागराने वेढली. हे 1850ला जगाला कळालं. 1608ला जन्माला आले तुकोबाराय त्याच्या अगोदर म्हणतायत समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. केव्हा तरी या दृष्टिकोनातून आम्ही संतांकडे पाहिलं पाहिजे. 17व्या शतकामध्ये गॅलिलिओनी निर्माण केली टेलिस्कोप. समुद्रावरती असणाऱ्या जहाजांची टेहळणी करण्याकरता जी निर्माण केली ती सहज कुणीतरी वरती फिरवली. जगाला चौथी गोष्ट आढळली, तिचं नाव आहे मंगळ. मंगळ नावाचा ग्रह जगाला आढळला 17व्या शतकात. आणि तो मंगळ समजण्याकरता अनेक भौतिक शास्त्रज्ञांची मतं कन्क्ल्यूड केली. लाप्लास, बेकॉन, कांट, न्यूटन, डार्विन, एरिस्टॉटल, पायथागोरस, कोपर्निकस सगळ्यांची मतं कन्क्ल्यूड केली. आणि त्यावेळी 17व्या शतकात जगाला कळालं की मंगळ नावाची काहीतरी चौथी गोष्ट आहे. केव्हा कळाली? 17व्या शतकात. या ज्ञानेश्वरीत. पाण्याचं बायोलॉजिकल नाव काय? H2O. मिठाचं बायोलॉजिकल नाव NaCl. मंगळाचं बायोलॉजिकल नाव आहे प्रमोद महाराज रेड मार्स. मंगळाचं बायोलॉजिकल नाव काय? रेड मार्स. 17व्या शतकामध्ये जो मंगळ जगाला कळाला, 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्या मंगळाचा उल्लेख ज्ञानोबाराय करतायत जगाला कळण्याच्या 550 वर्ष अगोदर. आणि काय उल्लेख आहे? ग्रहा माझी इंगळ नाम तया ते मंगळ. आणि मंगळाचं बायोलॉजिकल नाव काय? रेड मार्स. रेड म्हणजे लाल बुंद. ज्ञानोबारांची 550 वर्ष अगोदरची ओवी काय आहे? ग्रहा माझी इंगळ. इंगळ म्हणजे लाल बुंद. नाम तया ते मंगळ. नुसते धोत्रावले आहेत का? नुसते हरिमुखे म्हणा असं म्हणणार आहेत का ज्ञानोबाराय? चला पुढे. का ज्ञानोबाराय घोडेगावला आले रेड्याचा धावा घालायला? आज चांद्रयान 3 सक्सेस होत असताना ज्या अनेकांनी योगदान दिलं, योगायोगाने त्यातली 4 जी व्यक्तिमत्व आहेत ती उत्तर पुणे जिल्ह्यातली आहेत. हा योग म्हणा किंवा काय म्हणायचं ते म्हणा. योगायोगाने त्यातली 2 माणसं राजुरीची आहेत, आसिफ मालदार आणि मयुरेश शेटे. ज्या राजुरीमध्ये ज्ञानोबाराय थांबले, ज्या राजुरी गावाला ज्ञानोबारायांचा चरण स्पर्श झाला, त्याच गावातल्या 2 माणसांनी चांद्रयान 3 मध्ये फार मोठं योगदान दिलं. ज्या रेडियस मध्ये ज्ञानोबाराय फिरले तिथे JMRT आहे. आणि चांद्रयान 3 JMRT शिवाय सक्सेस झाला नसता. त्याचा ऑब्झर्वर JMRT आहे. ही अंधश्रद्धा आहे. ज्ञानोबारायच्या कळंब मार्गे गेले घोडेगावला. 3रे सज्जन आहेत भालेराव नावाचे, कळंब मधले, आंबेगाव मधले. आणि ज्या खेड तालुक्यातल्या कनेरसर या पूर्व भागातल्या गावाने फार मोठमोठी माणसं दिली. हिंदुस्थान मधला पहिला कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे, कनेरसर. सुप्रीम कोर्टचे 2 चीफ जस्टिस YB चंद्रचूड, आजचे एजंडे धनंजय चंद्रचूड, कनेरसरचे. आणि चांद्रयान 3 सक्सेस होण्याकरता सगळ्यात मोठा ज्यांचा सहभाग आहे ते रमेश दौंडकर, कनेरसरचे. त्याच कनेरसर मार्गे ज्ञानोबाराय चाकणला आले. अहो पैठण कुठे? राजुरी कुठे? पैठण कुठे? कळंब कुठे? पैठण कुठे?
कनेरसर कुठे, काय संबंध आहे? पण त्या प्रत्येक गावामध्ये ज्ञानोबाराय गेले आणि त्याच गावच्या माणसांनी चांद्रयान 3 मध्ये योगदान दिलं. हा निव्वळ योगायोग नाही, ती ज्ञानोबारांची कॉस्मिक एनर्जी आहे. विठाला विठाला ज्ञानोबाराय गेले पैठणला आणि पैठणवरून नगर पुणे, नगर शिरूर शिक्रापूर, नगर पुणे हायवेने येतात. ज्ञानोबाराय नगर कल्याणने आले. त्याचं सगळ्यात मोठं कारण सांगतो. आज जगभरातले ऍस्ट्रॉनॉमिस्ट, पृथ्वी किती मोठी आहे? पृथ्वीचा डायमीटर आहे 12,742 किलोमीटर. पृथ्वीचा डायमीटर किती आहे? 12,742 किलोमीटर. इतक्या मोठ्या डायमीटरने व्याप्त असणाऱ्या भूतलावरील सर्व ऍस्ट्रॉनॉमिस्ट, ऍस्ट्रोफिजिस्ट अंतराळाचा अभ्यास करण्याकरता, विशेषतः मंगळाचा अभ्यास करण्याकरता युक्रेनला नाही जात, रशियाला नाही जात, जपानला नाही जात, अमेरिकेला नाही जात. जगभरातले ऍस्ट्रॉनॉमिस्ट जी पृथ्वी 12,742 किलोमीटर डायमीटरने व्याप्त आहेत, एवढ्या मोठ्या भूतलावरचे ऍस्ट्रोफिजिस्ट मंगळाचा अभ्यास करण्याकरता हिंदुस्थानमध्ये येतात. कुठं येतात? केरळ फार प्रगत आहे, फार साक्षर म्हणून केरळला नाही जात, महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात कुठे येतात? पुणे जिल्ह्यात येतात. पुणे जिल्ह्यात कुठे येतात? जगभरातले ऍस्ट्रोफिजिस्ट उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये येतात. आणि उत्तर पुणे जिल्ह्यात कुठे येतात? जिथे घातला ज्ञानोबांनी रेड्याचा 10वा, त्या घोडेगावच्या परिसरात येतात. जगभरातले ऍस्ट्रोफिजिस्ट, घोडेगाव जवळ गाव आहे गिरवली. 1992 साली थोर खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत नारळीकर यांनी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स म्हणजे आयुका या अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या दुर्बिणीची स्थापना केली गिरवलीच्या डोंगरावरती, जिथे ज्ञानोबारांनी घातला रेड्याचा 10वा. त्या ठिकाणाचं हवाई अंतर फक्त 600 मीटर आहे. तिथे ज्ञानोबाराय 10वा घालायला गेले, जिथे जगभरातले शास्त्रज्ञ ऍस्ट्रोफिजिस्ट मंगळाचा अभ्यास करायला येतात. आणि योगायोगाने जो मंगळ जगाला 17व्या शतकात कळाला, तो 12व्या शतकात ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितला. हा निव्वळ योग आहे. ज्ञानोबाराय नुसते धोत्रावाले, नुसते हरिमुखे म्हणा असे ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होत असताना हरिपाठातला एक अभंग मी केंद्रस्थानी ठेवला, जो बहुतेकांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियल्या. टाळकरी म्हणतील नुसतंच पुतळ्यासारखं आम्हाला उभं करायचं होतं, तर मग तुम्ही मला समजून घ्याल तुमच्यावरती फार अन्याय होतोय. मला एका वेगळ्या अंगाने अभंगाची चिकित्सा करायची आणि आपली रजा घ्यायची. ज्ञानोबाराय फार मोठे अंतराळवीर आहेत. बाई अभ्यासाचे बळे एकागती अंतराळे. ज्ञानोबाराय यापूर्वी अनेक वेळा अंतराळात गेले असावेत, असं माझं व्यक्तिगत मत आहे. ते आपल्यावरती बंधनकारक नाही. का गेले असावेत त्याची चिकित्सा मी करणार. एकदा भजन करा. विठाला 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 ज्या वारकरी संप्रदायाची निर्मिती माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी केली, आंतरविरोध असल्याशिवाय दुसरी प्रक्रिया जन्माला येत नाही. दुसरी कोणती गोष्ट जन्माला येत नाही. तो गट असू द्या, तट असू द्या, दिंडी असू द्या, अजून काय असायचं असू द्या, मला फार त्याच्यावरती भाष्य करायचं नाही, आपण सुज्ञ आहात. आंतरविरोध असल्याशिवाय दुसरी घटना जन्माला येत नाही. वैचारिक विरोधाभास असल्याशिवाय दिंडीतून दिंडी निर्माण होत नाही, सप्त्यातून सप्ताह निर्माण होत नाही. आंतरविरोध असल्याशिवाय काही तयार होत नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ज्या नाथ संप्रदायाचे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय पाईक आहेत, त्याला आंतरविरोध म्हणून ज्ञानोबारांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली नाही, हे विशेष आहे. तर त्या संप्रदायामध्ये असणारी स्पृश्य अस्पृश्यता ती काही प्रमाणामध्ये कमी करता येईल का? 12व्या शतकामध्ये राजसत्ता नेस्तनाबूत झाली. आता देवदेश धर्म टिकवण्याची जबाबदारी ही धर्मसत्तेवरती आली. आणि म्हणून नाथ संप्रदायामध्ये असणाऱ्या ज्या काही क्लिष्ट परंपरा आहेत, त्याच्यामध्ये साधन सुचिता आहे, ती कटक्षणे पाळली जाते.
सर्वसामान्यांना तिथे अधिकार नाही, विशेषतः स्त्रियांना तर अजिबात नाही. मग देवदेश धर्म टिकवायचा असेल तर प्रत्येकाला त्याच्यामध्ये सहभागी करता येईल का, म्हणून ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. ती आंतरविरोध म्हणून नाही, त्याला अनुरूप तो थोडा अपग्रेड करत वारकरी संप्रदाय निर्माण केला. भागवती संप्रदायाच्या तत्वज्ञान संगमनाची व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये करतायत. तैसी द्वैत भावे अद्वैती वाहती निरूपणाची वाट केली. द्वैताचा आधार घेत अद्वैत तत्व प्रतिपादन करणं म्हणजे भागवती संप्रदाय. आणि कशा पद्धतीने त्याचा प्रत्यय अमृत अनुभवामध्ये आला. तैसी असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती. मला त्याच्या फार विस्तारात जायचं नाही, तो मुख्य चिंतनाचा भाग नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाची निर्मिती करत असताना त्याचा बायलॉज, त्याची घटना ज्ञानोबारायांनी निर्माण केली. याती गुण माझे याती कुळ माझे गेले हार पडे याती कुळ माझे गेले हार पडे याती कुळ माझे गेले हार श्रीरंगा वासुनी श्रीरंगा वासुनी श्रीरंगा वासुनी आलो रे श्रीरंगा वासुनी आलो रे जोशिक वाला मज मिळो वेळा जोशिक मज मिळोया श्रीरंगा वासुनी श्रीरंगा वासुनी श्रीरंगा वासुनी आलो रे श्रीरंगा वासुनी आलो रे जोशिक मज मिळोया याती कुळ माझे गेले हरपून, हा बायलॉज आहे वारकरी संप्रदायाचा. पण एक गोष्ट ज्ञानोबारांच्या लक्षात आली की त्यांच्यापर्यंत चालत आली तत्वज्ञान संगमनाची जी पद्धत आहे ती एकमेका घालो मुखी सुखे घालो हुंबरी. एकाने एकाला सांगायचं. अभंग आपला पाठ आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा इथपासून ते ज्ञानदेवा सार चोजविले इथपर्यंत. आदिनाथाने मच्छिंद्रनाथांना, मच्छिंद्रनाथांनी तो तत्वबोध गोरक्षनाथांना, तोच गहिनीनाथांना, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार आणि मग ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली. पण सगळ्यात मोठा बदल ज्ञानोबारायांना करायचा होता ती तत्वज्ञान संगमनाची पद्धत बदलायची होती. आणि ते एवढं सोपं नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये 9 ते 11 कीर्तनाची पद्धत असायची. ग्रामीण भागामध्ये 9 ते 11चं 7 ते 9 करायला काय अट्टहास करावा लागला, किती लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं, किती दूधवाल्यांची समजूत काढावी लागली. 9 ते 11चं 7 ते 9 यायला आपल्याला एवढा खटाटोप करावा लागतो प्रक्रिया बदलण्याकरता. एकाने एकाला सांगायचं, ही प्रक्रिया ज्ञानोबारायांना बदलायची होती. आणि तत्वज्ञान ही बहुजनांची स्वायत्तता हवी याच्याकरता जो घाट ज्ञानोबारायांनी घातला, त्यांनी एवढं निर्माण केलं वाङ्मय. सद्गुरूंच्या पुढे गेले, किंबहुना तुमचेनी केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, येत माझी जी उरले पायिक पण. सद्गुरू प्रसन्न होत आहेत का? समग्र पसायदान काय आहे? पसायदानावरती अनेक या महाराष्ट्रातल्या विद्वानांचा आक्षेप आहे की ज्ञानोबाराय तुमच्या पडत्या काळामध्ये आम्ही तुमची साथ केली, तुमच्या मुस्कटात मारली, आम्ही तुमच्या बरोबर होतो. संन्याशाची मुलं म्हणून तुम्हाला हिनवलं, आम्ही तुमच्या बरोबर होतो. तुम्हाला पैठणला जावं लागलं, आम्ही तुमची संगत केली. तुम्हाला इंद्रायणीच्या बाहेर काढलं, आळंदीतून बाहेर काढलं, आम्ही तुमच्या बरोबर होतो. आम्ही तुमची पाठ राखण केली.
तुम्हाला जरा बरे दिवस आले. तुम्ही साम्राज्य चक्रवर्ती बनलात, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. आमच्या अपेक्षा उंचावल्या. आता आमच्या पदरी काही पडेल, आमचं एखादं प्रकरण पास होईल. आयुष्यभर तुमच्या सतरंजा आम्ही उचलल्या, तुमच्या नावाने घोषणा आम्ही दिल्या. आम्हाला वाटलं तुम्ही सत्तेवरती गेलात, आता आमचं एखादं प्रकरण होईल, काहीतरी माप आमच्या पदरात पडेल. ज्ञानोबा राय, विजयी सभेच्या आभार प्रदर्शनात तुम्ही साधा आमचा नाव उल्लेख देखील केला नाही. पसायदानामध्ये तुम्ही सज्जन भक्ताचा साधा उल्लेखही केला नाही. नका करू द्या. तुम्ही महत्व कोणाला दिलं? तुमचं भाषण चालू असताना ज्याने स्पीकरच्या वायरी कापल्या. तुम्ही महत्व कोणाला दिलं? ज्याने तुमचे बॅनर फाडले. तुम्ही महत्व कोणाला दिलं? मी व्यवहारातलं उदाहरण याच्याकरता दिलं की अध्यात्मातला सिद्धांत आपल्याला सहजतेने कळावा. अन्यथा उदाहरणामध्ये फार रमू नका. आणि असं काय इकडे घडलं असेल तर निव्वळ योगायोग मला काही माहिती नाही. ज्ञानोबा राय, आयुष्यभर आम्ही तुमची संगत केली. पसायदानाच्या 9 विवाहांमध्ये साधा उल्लेखही तुम्ही आमचा केला नाही. तुम्ही भरभरून माप कोणाच्या झोळीत टाकलं? ज्यांनी तुमच्या मुस्काडात मारली त्या दुर्जनाच्या, ज्यांनी संन्याशाची मुलं म्हणून तुम्हाला हिणवलं त्या दुष्टाच्या. पसायदानामध्ये ज्ञानोबारांनी सज्जन भक्ताचा साधा उल्लेखही केला नाही. उलट दुर्जनाच्या कल्याणाची इच्छा व्यक्त केली. जे खळांची व्यंकटी सांडो. हेच कारण ज्ञानोबारांना माऊली का म्हणायचं. माऊली हे संबोधन स्त्रीवाचक आहे. हे कीर्तन संपन्न झाल्यानंतर जर एखाद्या पुरुषाला आपण स्त्रीवाचक हाक मारली तर नुसतं तंटामुक्तीत नाही प्रकरण जायचं, कोर्टापर्यंत जाईल. किती गदारोळ होईल, त्याची किती चर्चा होईल. ज्ञानोबारांना आपण जे पुरुष आहे जन्माने, पण ज्ञानेश्वर नाव असलं की आपण माऊली म्हणतो. माऊली हे स्त्रीवाचक संबोधन आहे. का ज्ञानोबारांना आई म्हणायचं? आईला 2 मुलं आहेत. एकाच कुशीतून जन्माला आलेली. एक मुलगा अत्यंत सज्जन आहे, सामाजिक कामामध्ये अग्रेसर, कोणाच्या दुःखावरती बांधला तरी चालायचा नाही. दुसरा तिच्याच कुशीतून जन्माला आला, पण किती दुर्जन आहे. पहिला एवढा सहिष्णू आहे, पायाखाली मुंगी आली तरी दिवसभर बेचैन होतो की माझ्या पायाखाली मुंगी आली. दुसरा एकादशीला कोंबडीचं मुंडकं पिरगळतो. जाईल तिकडे तंटा, जाईल तिकडे भांडण. दोन्ही मुलं एकाच कुशीतून जन्माला आली, पण चांगल्या मुलाची फार काळजी आईला वाटत नाही जेवढी काळजी तिला दुष्ट वांगल्या मुलाची वाटते. तो जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आई डोळ्याला डोळा लावत नाही. सतत नातवंडांना विचारते, आला का तुमचा बाप घरी? ज्ञानोबा आईचं अंतकरण आहे. सज्जन भक्ताच्या चांगुलपणावरती ज्ञानोबारांना विश्वास आहे, म्हणून सज्जन भक्ताचा साधा उल्लेखही त्यांनी पसायदानामध्ये केला नाही. दुर्जन असता तरी त्यांचंच अपत्य आहे. म्हणून ज्ञानोबा त्याच्या कल्याणाची जास्तीची इच्छा व्यक्त करतात. जे खळांची व्यंकटी सांडो, त्याचं कसं होईल? माझा चांगला पोरगा आहे त्याचं भलं होणारच आहे, पण जो वाईट आहे त्याचं कसं होईल याची जास्तीची काळजी आईच्या अंतकरणामध्ये असते. तत्सम काळजी ज्ञानोबारायांना. समग्र पसायदान काय आहे? ज्ञानोबारायांना तत्वज्ञान संक्रमणाची पद्धत बदलायची आहे. आणि म्हणून ज्ञानोबा स्वतःच्या सद्गुरूंचं वर्णन करतायत. तत्विती प्रणिपातेन परिप्रश्न सेवा, याच्यामध्ये ज्ञानोबाने सगळं सांगितलं की कसं ते तत्वज्ञान मिळवावं, त्याच्याकरता कसं वर्णन करावं. आपल्याकडे बोली भाषेमध्ये लोक म्हणतात हरभऱ्याच्या झाडावर चढवणं. विनोदजी महाराज मृदंग वाजवतायत, पलीकडची बाजू जरा मोठी आहे धुमाची, ते तसं नाही गोड वाजत, त्याला एवढं मोठं कणिक लावलं. मग ती शाहीपुडाला राग आला की तिकडे कणिक लावलं. विनोद महाराज म्हटले ठीक आहे तुलाही कणिक लावतो. तो म्हटलं जमायचं नाही, आमचा विरोधाभास आहे. मग विनोद महाराज म्हटले ठीक आहे तू जरा काळी दिसते, तुला गोरी करतो. पॉन्डचा डबा मागवला असेल कुठेतरी आहे तिथे. अहो इकडून पावडर लावल्याशिवाय तिकडून कणिक लावल्याशिवाय मृदुंग गोड बोलत नाही. काहीतरी दिल्याशिवाय एखाद्याकडून मिळवता येत नाही. माझ्यासमोर मातृवर्ग बहुसंख्येने, तवा तापल्याशिवाय भाकर होत नाही. होते का भाकर? भाकरी चांगली होण्याकरता तवा तापावा लागतो. ज्ञानोबारांनी तो प्रयोग पसायदानात केला. ते म्हटले दादा मी तुम्हाला कल्पतरू म्हटलो असतो तुम्हालाच कमीपणा येईल, कारण तो अचल आहे. तुम्ही चला कल्पतरूंचे आरव. का चिंतामणी आली हाती? ज्ञानोबाराय म्हटली माझी जोबी आहे मला माहिती आहे, पण मी चिंतामणीची उपमा देण्याकरता तुम्हाला धजावत नाही. का? कारण तो जड आहे. आपण चेतना चिंतामणीचे गाव. ज्ञानोबाराय म्हटले दादा मी तुम्हाला चंद्र म्हटलो असतो
पण व्यवहारातल्या चंद्राला कलंक आहे. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. तुम्ही कोण आहात? चंद्र मे जे अलांछन. भौतिक सूर्याचं वर्णन जे ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायाच्या प्रारंभी केलं ज्ञानेश्वरीमध्ये, ते प्रत्यक्षदर्शी पाहून घ्या. ज्ञानोबाराय म्हटले वातावरणामध्ये सूर्याचं प्रागट्य झालं की काय काय भौतिक बदल होतात. अंधकाराचा नाश होतो, तारांगणाचा लोप होतो, कमळ फुलाचा विकास होतो, त्याच्यामध्ये अडकलेल्या भुंग्यांची सुटका होते, चक्रवाक नावाच्या दाम्पत्याची पुनर्भेट होते, सूर्यकांत नावाच्या मण्याला पाझर फुटतो. अशा अनेक गोष्टींचं रसभरीत वर्णन ज्ञानोबाराय स्वतःच्या सद्गुरूंना सूर्याची उपमा 16व्या अध्यायात देत आहेत, पण पसायदानामध्ये धजावत नाही. ज्ञानोबाराय म्हटले माझं म्हणणं नाही धजावत दादा, कारण तो सूर्य कधी कधी तापदायक वाटतो, तुम्ही मार्तंड जे तापहीन. सद्गुरूंना खुलवत होते. 12व्या अध्यायामध्ये आले आणि 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी स्वतःच्या सद्गुरूंना एक उपमा दिली. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. त्यातली पुढचं जे वचन आहे ते फार महत्वाचं आहे माझ्या लेखी. की निशंकपणे संपा खरे पंचानन. ते म्हटले दादा तुम्हाला मेघाची उपमा दिली असती, पण त्याला मर्यादा आहेत. मेघ उदार परी ओसरे, तुम्ही मेघापेक्षा श्रेष्ठ आहात. जयोजो शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवर्त आनंदे वर्षतीये. पण पुढे जे विधान ज्ञानोबारांनी केलं त्यामध्ये हे निशंकपणे संपा खरे पंचानन. मला ज्ञानोबारांचा आवा का सांगायचा आहे, कुवत सांगायची. संपाखरे मध्ये पंख असणारा, पंचानन म्हणजे सिंह, पंख असणारा सिंह आजपर्यंत आपण पाहिलेला नाही. असतो का पंख असणारा सिंह? ज्ञानोबारांनी तर वर्णन केलं 12व्या अध्यायात की निशंकपणे संपाखरे पंचानन. त्या दिवशीपासून मी कामाला लागलो की ज्या अर्थी ज्ञानोबारांनी संपाखरे असं वर्णन केलंय, पंचानन म्हणजे सिंह आणि संपाखरे म्हणजे पंख असणारा. ज्ञानोबारांवरती नितांत श्रद्धा आहे. ज्ञानोबाराय चुकीचं विधान करूच शकत नाही. कुठे ना कुठेतरी जगाच्या पाठीवरती पंख असणारा सिंह असला पाहिजे. त्याच्या संशोधनाकरता ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी पंख असणारा सिंह मला सापडला. कुठे सापडला? ग्रीक संस्कृतीत सापडला. ग्रीक संस्कृतीमध्ये अनेक शब्द जगाने घेतले. ॲटमॉस असेल, ॲटमॉस्फिअर असेल, हिमोग्लोबिन असेल, असे अनेक शब्द, ॲटम असेल, हे ग्रीक आहेत. भूमध्य सागराच्या अवतीभवती ज्या ग्रीक वसाहती आहेत, जी ग्रीक संस्कृती आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक देश वसलेला, त्याचं नाव आहे व्हेनिस. आणि व्हेनिस नावाचा जो देश आहे त्याचा राष्ट्रीय पक्षी आहे पंख असणारा सिंह. आपला राष्ट्रीय पक्षी कोण आहे? मोर. आणि व्हेनिस नावाचा जो देश आहे त्याचा राष्ट्रीय पक्षी आहे पंख असणारा सिंह. त्याला ग्रीक भाषेमध्ये म्हणतात ग्रिफिन. माझ्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. कीर्तन झाल्यानंतर गुगल सर्च करा ग्रिफिन. कुठे आढळला? ग्रीकमध्ये, व्हेनिसमध्ये. ज्ञानोबाराय जन्माला कुठे आले? आळंदीमध्ये. आळंदीमध्ये जन्माला आले ज्ञानोबाराय. भूमध्य सागराच्या अवतीभोवती असणाऱ्या ग्रीक संस्कृतीतल्या ग्रिफिन पंख असणाऱ्या सिंहाचं वर्णन करतायत. ज्ञानोबाराय नुसते धोत्रावाले नाहीत. ज्ञानोबारायांचा आवाका फार मोठा आहे.